सादर केलेला जिवंत देखावा छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्जिकल स्ट्राइक अर्थात ऑपरेशन लाल महाल। आपण आपल्या भारतीय लष्कराचं खूप कौतुक केलं पाहिजे। ऑपरेशन सिंदूर आपण यशस्वीरित्या पूर्ण केलं। त्या पाकिस्तानला पुन्हा एकदा आपण आपल्या समोर गुडघे टेकायला लावले। ऑपरेशन सिंदूर आपल्या लष्करानं यशस्वीरित्या पार पाडलं। ऑपरेशन सिंदूर आधी आपण सर्जिकल स्ट्राइक केलं आणि त्या पाकिस्तानची चांगली खोड मोडली। कॅप्टन, तुम्हाला कल्पना आहे आपल्या लष्कराला ही प्रेरणा कोणाकडून मिळाली ते? कोणापासून मॅडम? छत्रपती शिवाजी महाराजांपासून। ती कशी मॅडम? कॅप्टन, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि युद्ध कौशल्य हे पहिल्यापासूनच वाखाणण्याजोगं होतं। त्यावेळी वापरलेल्या युद्धनीतीचा अभ्यास आजही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये केला जातो। तो शाहिस्ते खान पुण्यात लाखभर सैन्य घेऊन बसला होता, पुणे सोडायचं नावच घेत नव्हता। पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काही निवडक मावळ्यांना घेऊन थेट लाल महालात छापा टाकला आणि त्या शास्ता खानाला पळवून लावलं। आणि मॅडम, तोच जिवंत देखावा आपण आज इथे पाहणार आहोत। बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! कहर तलब खान, सोने जैसी हमारी फौज को तुमने उस उबरखिड़ में जाया किया। तुम्हारी इस बेवकूफी की वजह से मुगलिया सल्तनत का काफी नुकसान हुआ है, लेकिन हुजूर चिल्लाओ मत। तुम्हारी वजह से अब बादशाह की नाराजगी हमें लेनी पड़ रही है। लेकिन हुजूर, आप खुद बादशाह सलामत के मामू जान हो। शाहिस्ते खान, आपको किस बात की फिक्र है हुजूर? नामदार खान, भले हम औरंगजेब के मामा हैं, फिर भी बादशाह को सिर्फ हुकूमत और सियासत के सिवाय और कुछ भी नहीं दिखता। ये हुई ना बात लाख पते की हुजूर। चुप रहो नामदार खान। अगर उस सिवा के एक एक कारनामे आलमगीर तक पहुंचे तो बादशाह हमें इस दक्कन से निकाल बाहर करेगा। ये भी लाख पते की बात है हुजूर। नामदार खान, चुप रहो। तो हुजूर, आप एक ही बार सिवा का बंदोबस्त क्यों नहीं करते? देखा नामदार खान, कौन हमें सलाह दे रहा है? जिसने सिवा के सामने घुटने टेक दिए वो हुजूर। नामदार खान, अगर इतना ही शौक है तो एक दिन चलो हमारे साथ जंग में। अगर हम जंग में शामिल हुए तो आपका क्या काम है खान साहब? चुप रहो नामदार खान। उसे चुप कर रहे हो कहर तलब खान, लेकिन तुमने क्या किया? खुद की जान बचाने के लिए इस मुगलिया सल्तनत की सारी दौलत उस सिवा के झोली में डाल दी। माफ कीजिए हुजूर, आपके पास तो लाखों की फौज है। अगर आपने चाहा तो सिवा का बंदोबस्त क्यों कर देंगे? नामदार खान, यहाँ की मुहिम खत्म थे। क्या आपको कंदहार जाना है? ऐशो आराम में आप इस लाल महल में रह सकते हो। इस सिवा ने ही कुछ कारनामा कर दिया तो क्या कर सकता है वो? क्या करेगा वो? उसने तो अफजल खान को पार डाला। सिद्धि ने इतना घेरा बनाने पे डाला हुआ था, वो वहां से भी भाग गया हुजूर। कहीं से भी और किधर से भी यहाँ पे आ सकता है और आपके सामने भी आ सकता है हुजूर। चुप रहो नामदार खान और निकल जाओ मेरे नजरों के सामने से। लाख पते की बात है हुजूर। या अल्लाह, या परवरदिगार, किन जाहिल लोगों से पाला पड़ा है मेरा। साहेब, पुण्यात आपली नोकरी सणत समधीकडे फक्त त्याचं साहित्याचं सैन्यच दिसतंय मला। आपल्या सगळ्या लोकांना पुण्यातून हाकललं जातंय। काहीतरी त्या शाहिस्ते खानाचा बंदोबस्त केलाच पाहिजे। ज्ञानेश,
आता मोगरीची फुलं पुष्कळ येत असतील ना? ती फुलं काय कामाची, संधी त्यांना असणारी मुलं पाडतात. ज्ञानू, अरे तू माळी आहेस, झाडांची रोपांची देखभाल कशी करायची हे तुला चांगलं कळतं. कोणत्या मातीत रोपट्याचा वृक्ष होईल हे तू जसं सांगू शकतोस तसंच शिवबाचं आहे. शिवबा नक्कीच योग्य वेळेची वाट पाहत असणार. अरे नक्की मार्ग सापडेल. संकटाच्या वेळेसच योग्य मार्ग सापडतो. यशस्वी भव. संकटाला नेहमी समोर आणि लक्ष्मीला नेहमी पाठीशी ठेवावं हे आपणच सांगितलंय आऊसाहेब. ज्ञानी, काय म्हणतोय आमचं लाल महाल आणि काय म्हणतंय आमचं पुणे? लाल महालात जिथं देव गेले तिथंच बसून खात नको ते खाते. दिसेल तिथं घुंगरांचा आवाज तर लाल महालात घुमतोय. पार्श्वभूमी गेली महालाची आणि त्या पुण्याची पण. 1 वर्ष झालं राजाच्या खानाला पुण्यात येऊन. अख्खं पुणे वाटवलंय त्या खानाने. तो खान पुण्यात बसून आपल्या माणसांची हाल करतोय आणि स्वतः मजा मारतोय. त्याची वेळ आहे आता मजा करून घेण्याची. करू दे त्याला मजा काय करायची ती. कसली वेळ राजे, सारं पुणे वसाड झाली. संधीकडे त्या खानाची छावणी पसरली. आता सोसवणार राजे म्हणून गडावर आले. राजा आता नको वाट पाहिला, तावानं उठून. शाहिस्ते खान म्हणजे काय हत्ती हायवे सुस्तावलेला रेडा हाय तो. गाठू त्याला. यशाची आपल्या फिरंगोची काकांनी त्याची चांगली जिरवली. चाकण सारखा भुईकोट किल्ला घ्यायला त्याला 45 दिवस लागले. खान पुण्यातून बाहेर पडत नाहीये. शत्रू जर बिळा बाहेर पडत नसेल तर त्याला त्याच्या बिळात जाऊन बाहेर काढावं लागतं. फार रहे हो? खबर मिली है मुंबई के पूना में आने वाले हैं हुजूर। तो फिर हम क्या उनका स्वागत करने के लिए जाए? हुजूर, वो कभी भी यहाँ पर आ सकते हैं और आपके सामने में आ सकते हैं हुजूर। नामदार खान, हमारी ताकत का अंदाजा नहीं है क्या तुम्हें? 1 साल से इस गुना में हम बैठे हैं। क्या किया उस दीवा ने? वो कुछ भी नहीं कर सकता हमारे खिलाफ। वो अफसर मूर्ख था, इसलिए उसके शिकंजे में आ गया। लेकिन हम वैसे नहीं, हम पहाड़ी मुगल हैं, पहाड़ी मुगल। उस दीवा की क्या हिम्मत कि हमारे सामने आए। देखा ना कितनी शांति बना के रखी है हमने यहाँ पे। पर मैंने तो ये सुना है कि वो दीवा बहुत शातिर दिमाग का है। कहीं एक तूफान से पहले आने वाली शांति तो नहीं? चुप रहो नामदार खान, वो दीवा ख्वाब में भी सोच नहीं सकता पूना आने के बारे में। मरगट्ठे मरगट्ठे मरगट्ठे, अरे कौन है ये मरगट्ठे? नामदार खान, जितने भी मरगट्ठे बचे हैं इस पूना में उनको यहाँ से निकाल दो। जी हुजूर। और हुजूर, पको वो फूलवंती आपका इंतजार कर रही है हुजूर। क्या फूलवंती? अरे गधे, ये पहले बताना था ना। और वो शिवाजी। चुप रहो नामदार खान, और तुम्हारा कीमती वक्त जाया मत करो। निकल जाओ यहाँ से। हुजूर, राजे, कसला विचार करता आहात? अहो साहेब, आम्ही त्या अफजल्याला मारला. त्या सिद्धीच्या वेड्यातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. पण अहो साहेब, बाजीप्रभू देशपांडे, शिवाकाशी यांच्यासारखे मातब्बर सवंगडी आम्हाला गमवावे लागले. आता त्या शास्ता खानाचं आव्हान, त्याचा पण आम्ही सामना करू. पण अजून आम्ही किती जीवाभावाचे सवंगडी गमावणार आहोत. त्या शास्त्राला कसं पुण्यातून बाहेर काढावं
याचाच आम्ही विचार करतोय. शिवा, अहो आपण स्वराज्य साकारतो आहोत आपल्या मराठ्यांसाठी. हे हिंदवी स्वराज्य साकारत असताना शूरवीरांना आपला जीव गमवावा लागतोय याचं आम्हाला पण दुःख आहे. पण शिवा, एक लक्षात ठेवा, हे हिंदवी स्वराज्य झालंच पाहिजे. आपल्या जीवाची पण पर्वा करू नका. जगणं मरणं हे तर दैवदिनाच्या गोष्टी आहेत. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं तर लागतच ना. पण हे ध्यानात ठेवा की तुम्ही मराठी लोकांना स्वराज्याचं स्वप्न दाखवलंय ते तुम्हाला पूर्ण करायचंच आहे. त्या शास्त्राला बिळातून बाहेर काढा. तो स्वतः नाही येणार. तुसा त्या लाल महालात. शिवबा, अहो बालपण गेलं तुमचं तिकडे. तुमच्या इतका लाल महाल आणखी कोण जाणणार. आई भवानी तुमचं रक्षण करो. अहो साहेब, हेच वीराचे 2 शब्द आम्हाला तुमचे हवे होते. आम्ही थेट खानावर छापा टाकतो. मराठ्यांचं रक्त कसं सळसळतं ते त्याला दाखवतो. अरे कोण तो खान माझ्या पुण्यात बसून मजा मारतोय काय. अहो साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो, आमच्या एकही सवंगड्याच्या जीवाला धक्का न लागता आम्ही हे संकट पार पडू. हे राज्य व्हावं हीच श्रींची इच्छा. यशस्वी व्हावं. आम्ही खानावर चालून जायचं ठरवलंय. लई नामी घेत राजू. या शेळ्याकडीला ऊस आणून लई कटाळा आला होता बघा. मोहीम अशी करायची त्या खानाला समजलं पण नाही पाहिजे आपण पुण्यामध्ये आलो कसं. मी सांगतो ते ध्यानात ठेवा. बाळाजी, तू उद्या निघ आणि कात्रज घाटाखाली लग्नाचा वराड तयार ठेव. महादेव तुझ्या बरोबर असेल. राजे वराड? समजलं. यासाठी तू दिवस मावळाच्या आत गवताच्या गाड्या घेऊन पुण्यात शिरायचं. कोणी जर विचारलं तर गंजी खाण्यात गवत घेऊन चाललोय असं सांगायचं. जे राजे पुण्यात वेगवेगळ्या मार्गाने आपल्या तुकडे शिरतील. पुण्यात एका बाजूने पुण्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरदाराचे नाव सांगायचं. बाळाजी, चिमणाजी, तुम्ही बाळपणापासूनचे आमचे दोस्त. आपण वाड्यात एकत्र खेळलो, वावरलो. तुम्ही आमच्या बरोबर राहायचं. अरे ठीक तरह से देखो, पुना में कोई घुसना नहीं चाहिए, नहीं तो वो टकला जीना आराम कर देगा. हाँ ठीक है ठीक है ठीक है. अरे वाह, ठीक तरह से गश्त दो. किधर जा रहे हो? इधर आओ इधर आओ. कहाँ घुस रहे हो? हुजूर, इडच चाललोय. लग्नाचं वराड आणलं ना. हाँ लग्नाचं वरण. ठीक है ठीक है. आता जाऊ दे की आम्हाला. हाँ हमको भी लड्डू खाने को बुलाओ. हा, बुलाते बुलाते. कहाँ घुस रहे हो? अरे इतने लोग कहाँ जा रहे हो? कहाँ जा रहे हो तुम? कहाँ घुस रहे हो? अहो, पलीकडच्या दादवाची लोक आहेत. गवत घेऊन जातोय गंजी खाण्यात. गवत घेऊन चालले? यांची डोकी मारली जाईल ना तेव्हा कळत.
गया? कहीं मैं ख्वाब तो नहीं देख रहा हूं? नामदार खान, कहां हो तुम? सब भाग गए, डरपोक कहीं के। मेजर, आज माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि युद्धनीती पाहिली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात स्त्रियांचं संरक्षण केलं, त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक भारतात भारतीय स्त्रिया देशाचं संरक्षण करतात. आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे भारतीय लष्कराने पूर्ण केलेलं ऑपरेशन सिंधूर, ज्याचं नेतृत्व भारतीय स्त्रियांनी केलं.